समर्थ सोशल फाउंडेशन आणि न्यूट्रिफिल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक सर, त्यांचे सर्व संचालक असलम शेख सर, सुहास पाटील सर, त्यानंतर सागर सरांचा बऱ्याचदा आमचा संपर्क आला. बऱ्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं देखील आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी स्वतः म्हणजे पाहिलं की ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी बदल घडवलेले आहेत. म्हणजे आता राहुल आणि संदीप तर माझे बॅचमेटच आहेत, म्हणजे माझे वर्गमित्र बालपणीचे मित्र आहेत. तर आम्ही लहानपणापासून आम्ही सोबत सगळे आश्रम वगैरे आम्ही एकत्र होतो आणि जर त्यांच्या आयुष्यामध्ये इतका चांगला बदल केला म्हणजे ते पैसा मिळवतील नाही मिळवतील हा पुढचा टप्पा आहे, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडला आहे तो खरंच महत्त्वाचा होता. आणि या संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीनं अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी बदल घडवलेले आहेत. हे मी स्वतः बऱ्याच त्यांचे कार्यक्रम स्वतः अटेंड केले. म्हणजे बरेच व्यसनमुक्ती पुरस्काराचे कार्यक्रम असायचे त्या ठिकाणी मी गेलेलो आहे आणि त्यावेळेस देखील माझं म्हणजे यांच्या म्हणजे बऱ्याच भाषणांमध्ये मी हेच सांगितलं तिथं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला स्टेटसनं राहायला आवडत असतं. कुणीही व्यक्ती असू द्या, त्याला वाटतं की बाबा मला समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काम चालतं त्यामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा तर मिळतेच ते तुमच्या कामाच्या माध्यमातून. आणि काम करत असताना माणूस म्हणून जेव्हा आपण काही जीवन जगतो तर त्या माणसाचं आयुष्याचं कार्यकक्षा काय आहे किंवा माणसामध्ये माणूस पण असणं गरजेचं असतं. आणि माणूस पण म्हणजे काय, समाजामध्ये आपल्यामुळं किंवा आपल्या अस्तित्वामुळे काहीतरी बदल घडला पाहिजे, मग तो छोटा असू दे किंवा मोठा असू द्या. तर ते घडवण्याचं काम देखील ते करतात. म्हणजे तुम्हाला आर्थिक तर तुमची भरभराटी उन्नती होतच असते, पण त्याचबरोबर सामाजिक जी प्रगती आहे किंवा सोशल चेंज जो आहे किंवा सोशल म्हणजे सामाजिक जो बदल घडायला पाहिजे तो बदल घडवण्याचं काम देखील या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी होत असल्याचं मी बऱ्याचदा पाहिजे. आणि आता पिंपळगावमध्ये अस्लम सरांचं ऑफिस या ठिकाणी होतं आहे, तर मला देखील खूप आनंद वाटला. आणि या उद्घाटना वेळेस अशी 2 उदाहरणं मिळाली खूप जवळचे की ज्यांना आम्ही डोळ्याने पाहिलं होतं की मग आम्हाला असा प्रश्न पडायचा की खरंच बदल होईल का यांच्यामध्ये किंवा आणखीन काय करावं लागेल का. मग बऱ्याचदा हा म्हणायचा की नाही तुला आम्ही त्या केंद्रामध्ये घालूया, पण केंद्रात घालवण्यापूर्वी जरी अशा गोष्टी घडत असतील म्हणजे बळजबरी न करता फक्त औषधांद्वारे जर एवढा मोठा बदल करायचा खरंच ती मोठी गोष्ट आहे. तर या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या संस्थेला पुढच्या त्यांच्या कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये असेच बदल घडत राहून अशामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला उपस्थित काही संधी मिळाली त्याबद्दल देखील मी आपली मनापासून धन्यवाद देतो. सरांचे पप्पा काशिम सरांना मी विनंती करतो.